मराठा समाजाला सगळे सोयरे शब्दावरून दिलेल्या आरक्षणाला विरोध करत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरती घाला घातल्याचा आरोप केलेला होता। त्यावरती आता संजय शिरसाट यांनी थेट आरोप केलेला आहे की छगन भुजबळ यांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून अशा प्रकारची वक्तव्य करावीत आणि एकंदरीत मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये। या संदर्भात शिरसाटांच्या या आरोपावरती उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत। काय सांगाल, सत्ताधारी पक्षामध्ये जुंपलेली आहे का यावरतून एकंदरीत? एक लक्षात घ्या, भुजबळ साहेबांचा ओबीसींसाठी लढा गेल्या अनेक वर्षांपासून आहे। त्यांची भूमिका त्यांनी मांडली, पण ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याबाबत स्वतः आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं। याच्यानंतर आज संजय शिरसाटांनी जे वक्तव्य केलं, आपण महायुतीमध्ये आहोत हे शिरसाटांनी सुद्धा भान ठेवावं आणि उगाच मिठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न करू नये। कुठेही मुख्यमंत्र्यांना डिवचणं किंवा मुख्यमंत्र्यांचं मन दुखावणं असा प्रकार झालेला नाही, सर्व समन्वयानं झालेला आहे। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यामध्ये महायुतीचं सरकार यशस्वी झालेलं आहे। फक्त आता शिरसाट साहेबांना माझी विनंती आहे की आता आपण महायुतीत आहोत, मिठाचे खडे कशाला टाकता? असं वाटत नाही समन्वय समिती आहे महायुतीची, दुसरीकडे निलेश राणे असतील, नारायण राणे असतील यांनी एक वेगळी भूमिका घेतली, दुसरीकडे छगन भुजबळ यांनी ही वेगळी भूमिका मांडली आणि कुठेतरी म्हणून आता शिरसाटही भूमिका मांडत दिसत आहेत। महायुतीमधील पक्षांतील जर आमदार आणि मंत्रीच जर अशा प्रकारची भूमिका मांडत असतील तर सर्वसामान्यांमध्ये संभ्रम नाही निर्माण होणार? एका लोकशाहीमध्ये सर्वांना आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे। त्यामुळे राणेसाहेब काय म्हणतात किंवा शिरसाट काय म्हणतात किंवा भुजबळ साहेबांचं काय मत आहे हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। मात्र भुजबळ साहेब अलीकडेच ओबीसींचा लढा लढतायत असं नाही, गेल्या 30 वर्षापासून म्हणजे अगदी शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंसोबत असल्यापासून त्यांचा हा लढा आहे आणि त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत। एकीकडे तुमच्या पक्षांमध्ये विसंगती आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र भक्कम होताना पाहायला मिळते। प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलेलं होतं, आता त्यांनी ते स्वीकारलेलं आहे, रीतसर आज बैठक झाली। दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अबू आझमींनाही आता महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे। तुम्हाला वाटत नाही एकीकडे तुमच्यात वैचारिक मतभेद दिसत आहेत, तिकडे मात्र महाविकास आघाडी भक्कम होते? वरच्या स्तरावर तर इंडिया आघाडीत फक्त आता 2च पक्ष राहतील, एक राष्ट्रवादी काँग्रेस तो गट आणि एक ठाकरे साहेबांची शिवसेना। बाकीचे आता नितीश कुमार निघाले, ममता बॅनर्जी निघाल्या, म्हणजे काही त्यांच्याकडे राहिलेलं नाही। आता राहिला महाविकास आघाडीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा सहभागी होण्याचा प्रश्न। त्यांच्या प्रवक्त्यांनी आजचं स्टेटमेंट दिलं की आम्हाला अपमानास्पद वागणूक दिलेली आहे। पुढच्या बैठकीला बाळासाहेब आंबेडकर हजर राहण्याची शक्यता आहे। मात्र काँग्रेस पक्षांनी रामदासजी आठवलेंना ज्या पद्धतीनं त्रास दिला आणि त्यानंतर ते भाजपसोबत आल्यानंतर आज ते सुद्धा एक वेगळ्या उंचीचे नेते राष्ट्रीय स्तरावर झाले। यावरून बाळासाहेबांसारखा एक चतुरस्त्र राजकारणी नक्कीच धडा घेतो। बाळासाहेबांना मी चांगल्या पद्धतीने ओळखतो, त्यांचं राजकारण मी जवळून पाहतो। महाविकास आघाडीनं कितीही आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही आव आणला की आपण संघाविरुद्ध किंवा यांच्याविरुद्ध लढतो आहोत, तरी बाळासाहेब हे मुत्सद्दी राजकारणी आहेत, ते त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकणार नाहीत। आता अबू आझमीला घेतल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही। महायुती ही भक्कम आहे आणि मला माहीत आहे बाळासाहेब आंबेडकर शेवटच्या क्षणी योग्य निर्णय घेतील। महाविकास आघाडीपासून बाळासाहेबांनी सावध राहावं हे त्यांच्या जिल्ह्यातील एक सदस्य म्हणून मी त्यांना विनंती करू शकतो। नक्कीच होते अमोल मिटकरी, कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।